हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज अचानक भयानक असा पाऊस पडायला सुरू झाला. अचानक दुपारी 12-12:30च्या दरम्यान गडगडायला वगैरे लागला आणि बारीक बारीक आपल्याकडं पाऊस पडला. त्यासाठी पाऊस पडायला लागला म्हणजे गडगडायला सुरुवात झाली. त्यावेळेला पूर्ण घाई उडून गेली, कारण सगळी कामं अजून बाकी आहेत पावसाळ्यापूर्वीची, जसं की फाटी भरणं, पेंडे वगैरे भरणं. त्याच्यामुळे खूप गडबड होऊन गेली, कारण फाटी भिजतील, त्याच्यामुळे फाट्यांवर कापडं वगैरे टाकायची होती. तर तुम्हाला दाखवतो आपली सगळ्यांच्या फाट्यांवर कशी काय म्हणजे कापडं वगैरे टाकलेले आहेत, किंवा पत्रे वगैरे जे काय अवेलेबल होतं ते सर्व टाकत गेलो फटाफट. ते तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्यानं. बघा, ही जी आपली फाटी आहेत त्याला पूर्णपणे आपण प्लास्टिक टाकून बंद करून ठेवले आहेत. त्यानंतरला इकडं जी अथर्वची फाटी फोडलेली आहेत तिला त्यांच्या पडवीचे जे पत्रे काढलेले आहेत ते टाकून पूर्णपणे झाकून ठेवलेले आहेत, जेणेकरून फाटी भिजू नये. त्यानंतरला इकडं पण बघू शकता, फाटी पूर्ण बंद करून ठेवलेत. त्यानंतर तिकडं पुढं जी अजून फाटी आहेत ती पण सगळी एकदम अशी बंद करून ठेवलेत. आता हे बघा, पूर्ण सगळीकडं, कारण अचानक एकदम जोरात पाऊस गडगडायला वगैरे लागला, त्याच्यामुळे काय हे बघा पूर्ण पाऊस पडला आहे. आणि जर तुम्ही वरती बघितलात तर अजूनही खूप सारे पावसाचे ढग आलेत आणि मधीच म्हणजे थेंब थेंब पडतो आहे पाऊस. असा एकदम कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थितपणे दिसत नाही, पण अजूनही बारीक बारीक पाऊस पडतो आहे. मधीच मधीच गडगडतो आहे, मधीच पाऊस पडतो आहे. बघा इकडं पण सेम तसाच कापड वगैरे टाकून ठेवलं आहे. अजून खूप सारी शेतीची कामं पण बाकी आहेत, त्याच्यामुळे एकदम घाई गडबड उडाले. आज अचानक अवकाळी पाऊस आला त्याच्यामुळे. हे बघा, समोर जर तुम्हाला काजूचा झाड दिसत असेल तर त्याच्यावर पण बोंड वगैरे सुकलेत. हे बघा, पिवळी वगैरे झालेत. पिवळी आणि हिरवी त्या पानांमधून व्यवस्थित दिसत नाहीत, पण हिरवी बोंड खूप आहेत आणि पिवळी. त्यानंतरला ओल्या बिया वगैरे आता होत आहेत तिकडे. आणि भर एप्रिल महिन्यातच आज पाऊस पडायला लागला. खूप धांदळ उडून गेली. आणि अजूनही बघितलात तर पूर्ण पाऊस उठला आहे. हे बघा, पूर्ण ढग, अवकाळी पाऊस. हे बघा, पूर्ण एकदम अंधार करून टाकला आहे, बघू शकता. आणि आता आम्ही चाललो आहे थोडा काजूंच्या तिकडं. काजू खाली काय थोडा वारा वगैरे आलेला, त्याच्यात काय बिया वगैरे पडल्यात काय बघून येतो. पण आपल्या यावर्षी बिया काही जास्त नाहीत, त्यामुळे ज्या काय आहेत थोड्याफार त्या आणायला आपल्याला जायला तर पाहिजेत. त्यासाठी अथर्व आणि मी चाललो आहे. चला, तुम्हाला जर जाता जाता जे काही बघायला मिळतील ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. रानात गेल्यावर असे म्हणजे रानातले पक्षी वगैरे असे अचानक दिसतात. जर ते आपल्या कॅमेऱ्यात टिपता आले तर नक्कीच प्रयत्न करेल. कारण असं म्हणजे ठरवून असा कोणतीच गोष्ट होत नाही, कारण जातेवेळी आपल्याला काय दिसेल काय सांगता येत नाही. आता जर तुम्ही बघितलात तर इकडे पुढं कवडे वगैरे उतरलेत. मला वाटलं ती पहिल्यांदा कोंबडी आहे, पण कवडे आहेत. ते बघा, तर व्यवस्थित बघितलात तर त्याच्यामध्ये दिसत आहेत आपल्या कॅमेरामध्ये. सगळेजण उतरलेत खायला. हे बघा, उडाले पूर्ण, एकदम भारी, एकदम बघू शकता तुम्ही, एकदम थव्याने उतरले होते एकत्रपणे. हे बघा, अजूनही आहेत ते. आता आपल्याला बघितली ना, त्यामुळे झाडावर जाऊन बसलेत. आपण गेल्याच्या नंतर परत खाली येतील एकदा. जाऊया. हे बघा, रस्त्याला जर तुम्ही बघितलात तर पाऊस पडला आहे. म्हणजे आपल्या इकडं जास्त पाऊस नाही पडला, पण गडगडत होता खूप, बारीक बारीक पडला. आणि दापोलीत खूप पाऊस पडला, कारण मी दादाला फोन केला होता, त्याचा फोन आला होता. तो बोलतो की तिकडं खूप पाऊस पडला. तर त्या मनाने आपल्याकडं कमी पडला आहे, आणि ते बरं झालं, जास्त पाऊस पडला नाही, नाहीतर पूर्ण वाट लागली असती सगळ्या पट्ट्यांची, किंवा पेंडे बिंडे आहेत गुरांसाठी ती सगळी वाट लागली असती. बघा, रस्त्याला ही जी रांगोळी दिसते ती आपल्या शिमग्याच्या वेळेला काढली होती पूर्ण रस्त्याला. जेव्हा आपली पालखी आली त्या टाईमला काढलेली होती ही रांगोळी. आणि इकडं बघितलात तर आता जवळजवळ सगळी शेतं
ही भाजणी झाले. हे बघा अजून या शेतामध्ये जर बघितलं तर पान कोंबडी आहे. बघा तुम्हाला एकदम हे बघा झूम करून दाखवतोय. पान कोंबडी आहे तिथे. ते बघा चालते एकदम व्यवस्थितपणे बघितलं तर दिसेल. तर इकडे कवडे उडाले म्हणजे शेतामध्ये जे काय पडलेलं असेल धान्य किंवा कीड मुंगी ते खाण्यासाठी खाली उतरतात. चला आता आपण जातोय. अजून काय जाता जाता बघायला मिळतंय काय बघूया. पण ज्याच्या शोधात खूप दिवस आहोत त्या रानातल्या कोंबड्या आपल्या मोबाईलमध्ये अजूनपर्यंत व्यवस्थितपणे कॅप्चर नाही झाल्या. बघूया आज योग येतोय काय त्या पण बघण्याचा. आणि त्यानंतर आपले मोर त्यांना पण आपल्याला बघायचे आहे. कारण मोबाईल नसताना बरंच काय काय दिसतं ससे वगैरे. पण ते सहजासहजी आपल्या मोबाईल म्हणजे सहजासहजी आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर नाही करता येत. कारण ते एवढे चपळ असतात की या थोडी जरी हालचाल आपली जाणवली की लगेच पळून जातात. तर त्यासाठी एकदम सावधगिरीने आपल्याला जावं लागेल. तरच ते आपल्याला कधीतरी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता येतील. चला जाऊया हळूहळू काजूंच्या तिकडं. हे बघा जर समोरच्या झाडावर बघितली तर इथं कोकिळ आहे. ती ओरडते आपल्या सुमधुर आवाजाने पावसाला बोलवते. एवढ्या लवकर बोलवते तर तुम्हाला दिसत असेलच. ह्या झाडावर आहे आणि ती आपली ओरडते कुहू कुहू. तर काहीच आता आपण फायनली आपल्या जमिनीच्या इकडं आलो आहे. इकडं पण थोडा थोडा पाऊस पडला आहे. आणि जर आता बघितला तर थोडासा सूर्य परत एकदा बाहेर आला आहे. म्हणजे पाऊस आजच्यासाठी तरी थांबला आहे. हे बरं झालं की आज जास्त पडला नाही आपल्याकडं. इकडं काही ठिकाणी पडून गेला असेल कारण एवढा मोठ्या प्रमाणात घडघडत होता. तर पडलाच असेल थोडाफार. आपल्याकडं नाही पडला हे बरं आहे. बघूयात आपल्या काजूखाली किती बिया पडल्यात. कारण थोडाफार वारा वगैरे आला होता आणि पाऊस पडत होता बारीक बारीक आणि घडघडत होता. तेव्हा काय आपण व्हिडिओ जास्त केली नाही कारण आपण तेव्हा कापड टाकण्यामध्ये बिझी होतो आणि व्हिडिओ करायला कोण नव्हता. आणि आपलं काजूखाली बघा किती बोंड पडलेत. वा वा बरं झालं आज आपण आलो आहे. हे बघा बऱ्यापैकी बोंड पडलेत. बघा जास्त आले नाहीत पण हे बघा या काजूला बऱ्यापैकी बिया लागल्या होत्या आणि वरच्या काजूंना अशा कुठं कुठं थोड्याफार लागल्यात. ते बघा या मोठ्या काजूच्या पण थोड्याफार पडल्या आहेत. आता त्या बघा जेवढा आल्यात तेवढा आता इकडं जी पडलेत बोंड. हा बघा इकडं थोडीफार पडलेत. इकडं पण आहेत थोडी. इकडं वारा सुटला होता आहे बघा काट्या वगैरे पडल्यात. त्यानंतर वाल्या बिया पण पडल्यात. नक्कीच इकडं वारा जोरात सुटला असेल. तिकडं खाली पण पडल्यात थोड्याफार. हा सगळ्या जमवतो कारण ज्या काजूंना थोड्या थोड्या बिया लागल्यात त्याची पातळी जमावली होती. त्याच्यामुळे आता बिया जमा करायला पण बरं पडेल. लगेच जमा करून घेतो ज्या काय बिया पडलेल्या आहेत त्या आणि दाखवतो तुम्हाला किती काय होतात त्या. चला सुरू करतो. आपला अथर्व डॉन काय तिकडे बसला आहे. त्याला काही जास्त कामं लावत नाही. हे बघा वल्या बिया पण पडल्या आहेत. वाऱ्याने पडलं की माकडं आली होती काय माहिती. पण असो ज्या काय आहेत त्या आता जमूया फटाफट आणि जाऊया घरी. दाखवतो तुम्हाला सगळे एकत्र करून झाल्यावर. हे बघा तुम्ही बघू शकता या झाडावर किती पाणी साचलं आहे पावसाचा. आणि आपला अथर्व डॉन इकडं बिया जमायला सुरुवात केला नाही.
तर मी पण जातो फटाफट, झाल्यावर तुम्हाला एकदा दाखवतो. तर वो सावकाश, चल मी पण आलो. तर गाईज फायनली आता आपल्या एवढ्या साऱ्या बिया जमा करून झाल्यात. तर बघा तुम्ही बघू शकता एवढी बोंड आपली जमा केली हो. आणि आपला अथर्वडॉन बसलाय सोलायला, साफ करायला बसलाय अथर्व. हा बघा आपला अथर्व बिया तोडायला सुरू केला नाही. अथर्व फटाफट तोडूया आणि जाऊया काय. कसा वाटतोय बिया तोडताना. तोड तोड, त्याशिवाय आपल्याला भेटतील कशा. आणि एका ठिकाणी टाक बोंड, सगळीकडे टाकू नको. इथं समोर टाक फक्त. मी पण येतोय तोडायला. चला मी पण आता तोडतो फटाफट, कारण उशीर होईल. त्याच्यामुळे फटाफट तोडून घेऊया आणि जातो घरी. फायनली आता आपल्या बिया मोडून झाल्यात. ही आपली एवढी बोंड आणि बिया फक्त या एवढ्याच झाल्या. काय तर दामला बिचारा. तर बिया मोडून मोडून. आणि आता आपल्याला थोडासा ही फाटी आहेत त्यांचा एक गोयला बांधायचा आहे घरी घेऊन जाण्यासाठी. आणि जर काजूवर बघितलात तर हे बघा वरती खूप सारी बोंड आहेत पिकलेली. पण आपल्याकडे आता काठी नाही, त्याच्यामुळे आपण काय काढू शकत नाही. 1-2 दिवसांनी परत येऊ, तेव्हा पडतील थोडीफार. आणि काय राहतील ती त्या दिवशी आपण काठी घेऊन येऊ आणि काढू. थोड्या वेळापूर्वी आपण इकडे काजूमध्ये आलो होतो तेव्हा ऊन पडला होता. आणि जर आता बघितलात तर आता परत एकदा पूर्ण पावसानं अंधार केला आहे. परत एकदा पाऊस उठायला सुरू झाला आहे. रात्री बहुतेक येण्याचे चान्सेस आहेत. तर आता आपण फाट्यांचा गोविला करूया आणि फटाफट जाऊया घरी. तर तिकडे बघत असाल तर आपला दादा फाट्यांचा गोळा करतोय घरी नेण्यासाठी. तर जाडी जाडी आहेत ती आपला दादा आता गोळा करतोय. किती गोळे करणार आहेस? घेईन ना, मी पण टाकून देईन. तर ही सगळी फाटी न्यायची आहेत की थोडीशी घेतोय म्हणतो. आणि ही घराकडे घेणार आहे फाटी. अजून तिकडे पण खालती फाटी आहेत. आणि पावसाला आणि म्हणून आम्ही नेता, पावसाच्या पाय नेतो आम्ही घरात. आणि आज पाऊस पण बारीक बारीक पडत होता. आणि फाट्यांवरती प्लॅस्टिक वगैरे टाकला आणि इकडे आलो मजीच्या आडव्याला. आणि दादा इकडं जाडी जाडी फाटी गोयल्याला बांधतोय. सुकलेत तेवढी घेतोय आपला दादा फाटी आणि वली ती ठेवतोय. डायरेक्ट चुलीला खायरायची आहेत ही फाटी. काठी बिटी खूप आहेत. बारीक कुटक्या वगैरे घेतोय, काट्या कुटक्या. हा बघा आजूबाजूला वारा मस्त सुटलाय. आणि पाखरांचा आवाज पण नाही येत. फक्त कोंबडी वरडते इकडं. आणि आता आमचा घाबरलाय तो, मगापासून बोलतोय कधी जायचा कधी जायचा. त्याला इकडे भीती वाटते संध्याकाळचा. तर आमचा लय घाबरे आहे, भित्री भाग. तर आपला गोयला होत आलाय हळूहळू. आणि इकडं दादांनी तिकडं गोयला बघा कसा तयार केला ना. आणि ती पण न्यायची आहेत काय रे तिकडं? सगळी न्यायची आहेत. सगळी न्यायची आहेत.
फाटी न्यायला नक्कीच या. आपल्या आपल्या आमच्या घरात नेऊन द्या. आमच्या घरात नेऊन द्या फक्त. बस मदतीला या, मदतीला या. मदतीला या. अंकितला आणायला पाहिजे ना आपल्याला. हो, पण त्याचा काम सुरू होता रे आज. उद्या पण नसेल सुट्टी. डायरेक्ट रविवारी. अंकित मोठा व्हायला. पात्र्याचा डालगा घेतला तेव्हा बघितलं मी. डुगू डुगू डुगू. तू घेतोस काय? मग घेतलेला. तरी काय घेतला नाहीस मला व्हिडिओ. बारकार घेतलेला. कोंबड्यांचा. आणि आपला गोयला तर झालेला आहे. एवढंच घेतो. आता एवढं घरात जायपर्यंत थकायला. हो. तर आपला गोयला झालेला आहे. आता आपला दादा रस्सीला गाठ मारतोय. कशी मारतोय ते दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. 2 गाठी बांधतोय, म्हणजे एक इकडं आणि एक इकडं. येत नाही जास्त. तसा बांधायचा. त्याच्यावरती बिया ठेवतो. पाडाय नको म्हणून ह्याच्यावरती बिया ठेवतोय. माकडं वगैरे बघ रे इकडे कुठे दिसतात काय. माकडाने आज बिया पाडली नव्हत्या नाही म्हणजे. हो, असतील. आज माकडं आलेली. आली नसती तर बोंडा खाली नसती सगळी. तर गाईच आता आपण निघालोच होतो आणि आपल्या माकडांची वाट बघत होतो. तेवढ्यात आपल्याला दिसलेत वरती माकडं. आणि ती बघा आपली बोंडा बिंडा घेऊन झालेत. ती बघा कशी बसून खात आहेत. तुम्हाला दिसत असतीलच कसे उड्या वगैरे मारतायत. हे बघा 3 माकडं दिसलेत आपल्याला. तर आपण त्यांना घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये. हे बघा कशी उड्या मारतायत. बोंड घेऊन गेला आमचा. हे आमच्या बिया दे, बिया दे. ए बिया दे आमच्या. ए बिया चोर, बिया चोर. आमच्या बिया घेऊन पळतायत ते. ते बघा कसे पळतायत. फायनली दिसली आपल्याला माकड आपल्या व्हिडिओमध्ये. आमच्या बिया घेऊन पळतायत. ते बघा कसे पळतायत. हे बघा, हे बघा गाईज फायनली आपल्याला माकडं तर दिसलेत. आपल्या कोंबड्या नाही दिसल्या अजून. पण ती बोंड घेऊन बघा कशी पळतायत. हे बघा, हे बघा 3 आहेत, 3 आहेत. हे बघा, हे बघा कसे पळतायत. दिसत असतीलच तुम्हाला, कारण आता मी एकदम जवळ आलोय. हे बघा, स्माइल प्लीज. ते बघा कसे चाललेत एकदम थाटात. चल चल. हे बघा कसे उड्या मारतायत झाडावर. या झाडावरून त्या सगळ्या ओल्या बिया काढून टाकली नव्हत्या. चट. तर एकदा ह्यांना बोंडांची सवय झाली. आता इकडे रोज रोज येतील, कारण आपल्या काजूला आता बोंड लागलेत तर खाण्यासाठी. इथं वरती आहेत. ते बघा फांद्या वगैरे हलवत आहेत. व्यवस्थितपणे दिसत नसणार आहेत कारण झाडांमध्ये आहेत ते. तरी पण पुढं जाऊन ते बघा, तो बघा, तो बघा, तो बघा, तो बघा गेला तिकडं. हॅलो, हे बघ कसे उतरतायत. हे बघा इथं तुम्हाला दिसतील. हे बघा कसे एक एक उड्या मारतायत. अजून एक आहे, तो कुठून जातोय बघूया. तो बघा, ते बघा आता तिकडे चाललेत.
हट पुर. त्यांना आता हाकलतोय थोडी, कारण परत येऊन बोंडा पाडतील. हट. बघा थोडा खाली जातो इकडून, कारण ते तिकडे खाली पोचले. तो बघा, हे बघा पळतायत बघा कसे ते, तुम्ही बघू शकता. ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारण्यात एकदम एक्सपर्ट आहेत. हो बघा केवढी मोठी उडी मारला, हे बघा, ते बघा तिकडं. फायनली आपल्याला माकडं दिसलेत. आपल्या चवळीच्या शेताकडे पण ते खूप यायचे, म्हणजे हे नाहीत ते, तिकडं दुसरे येतात. आणि इकडं आज आपल्याला दिसलेत, ते बघा तिकडं. चला जाऊया आपण घरी त्यांना घेऊन. तर फायनली आपला दादा येतोय गोयला घेऊन, आणि वरती बियांच्या पिशवी ठेवला नाही, आणि आपला दादा आलेला आहे गोयला घेऊन फाट्यांचा. तर आपण जात आहोत घरात. तर पहिला आपला दादा पुढे गेलाय, आणि डिंगले पण खूप आहे तिकडं, हे का. हो माकडं भारी होती, 3 माकडं. एक त्याला भूक लागली होती, खायला नेला. हो, आणि बघा कसा आपला दादा गोयला घेऊन पुढे गेलाय, आणि वरती लाल पिशवी आहे आपली बियांची, आणि फाट्यांचा गोयला आहे. चला, हो 5 वाजून गेले. आणि आपण आलो आता पाऱ्याला, आणि इकडं दादा पुढं फास्ट माझ्या पुढं फास्ट चालतोय. काय बोलतोय? पाऊस बोललो परत उठला, हो पाऊस. तर आता पाऊस उठला परत, मगाशी ऊन पाडलेला, काय माहित, भरोसा आहे वाटतं. तर काहीच पाऊस पडल्यानंतर रानातील फेरफटका मारून झालेला आहे. थोड्याफार बिया भेटल्या आहेत, तर त्या बिया आणि एक फाट्यांचा गोयला घेऊन आता आपण चाललो आहे घराकडे. तर आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.